विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आज पुन्हा एक नवीन आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलो आहे. जो व्हिडिओ आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विंटर एक्झामच्या एक्झाम फॉर्म संदर्भात. विद्यापीठाने याच्या आधी सुद्धा बरेच फॉर्म जे आहेत, फॅकल्टीचे फॉर्म जे आहेत ते सुरू केलेले आहेत आणि टप्प्याटप्प्याने परीक्षा फॉर्म जे आहेत ते भरण्यास सुरुवात झालेली आहे. बऱ्याच विषयांचे फॉर्म भरून देखील झालेले आहेत. NEP 2024 पॅटर्नचे सुद्धा फॉर्म भरणं सुरू आहेत. काही विषयांचे, काही फॅकल्टीचे भरून झालेले आहेत आणि 2019 क्रेडिट पॅटर्नचे सुद्धा फॉर्म टप्प्याटप्प्याने सुरू होत आहेत. आज दिनांक 27 सप्टेंबर 2025 रोजी BCom 2019 क्रेडिट पॅटर्नचे फॉर्म जे आहेत ते विद्यापीठाने सुरू करण्यात आलेले आहे. आता 2019 क्रेडिट पॅटर्न हा फक्त TY BCom साठीच रेग्युलर असणार आहे. याच्या व्यतिरिक्त जे विद्यार्थी SY ला आहेत, ज्यांचं NEP मध्ये ॲडमिशन झालेलं आहे, मात्र ज्यांचा पॅटर्न हा 2019च आहे सेकंड इयरला असताना देखील, तर त्यांना सुद्धा हा परीक्षेचा फॉर्म जो आहे तो भरता येणार आहे. मित्रांनो, ह्या वर्षी विद्यापीठाने थोडासा बदल केलेला आहे फॉर्ममध्ये. आता फॉर्म भरायचा आहे तुम्हाला ऑनलाईन लॉग इनमध्ये जाऊन. त्याच्यानंतर त्याची प्रिंट तुम्हाला घ्यायची आहे, ती कॉलेजमध्ये चेक करायची आहे, तुमच्या सब्जेक्ट टीचरकडून चेक करायची आहे आणि नंतर एक्झाम डिपार्टमेंटने त्या फॉर्मला इन्व्हर्ट केल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन त्या लॉग इनमध्ये जाऊन पुन्हा पेमेंट करायचं आहे. तर मित्रांनो, आपण फॉर्म कसा भरायचा आहे, TY BCom 2019 क्रेडिट पॅटर्नचा आपण फॉर्म भरून बघूया. त्याच्यानंतर फीज कशी भरायची आहे ते देखील तुम्हाला डेमोच्या माध्यमातून मी दाखवणार आहे आणि जो काही बदल विद्यापीठाने केलेला आहे तो बदल काय आहे, कसा आहे हे सुद्धा आपण लॉग इन करून डेमोच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा परीक्षा फॉर्म भरण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला जायचं आहे Google Chrome या वेब ब्राउझरला आणि या ठिकाणी सिम्पली तुम्हाला सर्च करायचं आहे SPPU स्टुडंट लॉग इन. पहिलीच वेबसाईट आपल्याला या ठिकाणी दिसते, त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी लॉग इन बाय हा स्टुडंट आयडेंटिटी मॅनेजर म्हणजे ज्याला आपण सिम म्हणतो. आता लॉग इन एक तर तुम्ही मोबाईल नंबर किंवा ईमेल ID या दोन गोष्टींच्या आधारे करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकायचा आहे. तर मी ह्या दोन्ही गोष्टी मेन्शन करतो, एंटर करतो. एका विद्यार्थिनीचा माझ्याकडे ID आहे, तर तो मी या ठिकाणी एंटर करतो म्हणजे आपण पुढच्या स्टेपमध्ये जाऊयात. बघा, तिने आपल्याला ईमेल ID दिला होता, तो ईमेल ID मी एंटर करतो. त्याच्यानंतर पासवर्ड टाकतो. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण ID आणि पासवर्ड टाकलेला आहे. त्याच्यानंतर आपण लॉग इन करूयात. बघा, या ठिकाणी स्टुडंट लॉग इन झालेला आहे. त्याच्यानंतर राईट साईडला आपल्याला एक्झाम फॉर्म या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी प्रोसीड हे ऑप्शन आपल्याला दिसेल. त्याच्यानंतर क्रिएट न्यू ॲप्लिकेशनला आपण जायचं आहे. इथे आपले सर्व बेसिक इन्फॉर्मेशन जे आहे ते आपल्याला बघायला मिळते. त्याच्यानंतर बघा, हे आपले सगळे विषय आहेत 2019 क्रेडिट पॅटर्नचे. तर ऑलरेडी टिक मार्क करून दिलेलं आहे BRF, ॲडव्हान्स अकाउंट, ऑडिटिंग, बँकिंग फायनान्स अँड बँकिंग फायनान्स 3. त्याच्यानंतर आहे इंडियन अँड ग्लोबल इकॉनॉमिक्स आणि इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स. तुम्ही ज्या कॉलेजमध्ये शिकताय तर त्या ठिकाणी या दोनपैकी कुठला विषय आहे तो तुम्हाला क्लिक करायचा आहे. तर मी या ठिकाणी आमच्या कॉलेजला इंडियन अँड ग्लोबल इकॉनॉमिक्स आहे, तर या विषयाला क्लिक करतो. त्याच्यानंतर हे ग्रेडचे विषय आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला एक्स्ट्रा 8 क्रेडिट जे आहे ते मिळवायचे होतं, जेणेकरून तुमचं जे काही ग्रॅज्युएशन आहे ते ग्रॅज्युएशन कंप्लीट होणार होतं. तर काही ठिकाणी स्पोर्ट्स असेल, काही ठिकाणी NSSमध्ये तुम्ही पार्टिसिपेशन दिला असेल, काही ठिकाणी NCCमध्ये असाल किंवा आविष्कार कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही पार्टिसिपेशन दिला असेल किंवा रिसर्च ॲक्टिव्हिटी आहे. तर हे वेगवेगळ्या गोष्टी आहेत की त्याच्यामध्ये तुम्हाला ते हे करायचं होतं. तर क्रेडिट जर कंप्लीट झाले नसेल तर तुम्हाला ते कंप्लीट करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करायचं आहे. ओके, आणि त्याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा, या पद्धतीने आपला फॉर्म जो आहे तो झालेला आहे. त्याच्यानंतर कन्फर्म आणि गो टू डॅशबोर्ड असं ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिसतं आहे. फीज पण आपल्याला या ठिकाणी 810 रुपये अशी दिसते. बघा, ॲप्लिकेशन जे आहे ते पूर्ण भरून झालेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिसते बघा, ॲप्लिकेशन ID आहे. त्यानंतर कुठला कोर्स तुम्ही सिलेक्ट केला आहे तर कॉमर्सचा आहे 2019 पॅटर्न. ॲप्लिकेशन स्टेटस कंप्लीट आहे
इनवर्ड स्टेटस पेंडिंग ॲट कॉलेज लेवल आहे, चलन अनपेड आहे आणि प्रिंट प्रिव्ह्यू या ठिकाणी ऑप्शन आहे आणि पे ऑनलाईनचं ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिसतं आहे. तर आता सगळ्यात आधी तुम्हाला प्रिंट प्रिव्ह्यू या ऑप्शनला जायचं आहे. त्याच्यानंतर प्रिंट जी आहे ती डाउनलोड होईल. मी डाउनलोड या ऑप्शनमध्ये जातो. बघा या ठिकाणी प्रिंट प्रिव्ह्यू आपल्याला दिसतो आहे. तर ह्या फॉर्मची प्रिंट तुम्हाला काढायची आहे. त्याच्यानंतर जे तुमचे सब्जेक्ट टीचर आहे त्यांच्याकडून फॉर्म व्यवस्थित तपासून घ्यायचा आहे, त्यांची सही घ्यायची आहे. त्यानंतर एक्झाम डिपार्टमेंटमध्ये जायचं आहे. मग एक्झाम डिपार्टमेंटवाले तुम्हाला तुमचा जो फॉर्म आहे त्याचा नंबर तुम्हाला दाखवतो. बघा फॉर्मचा नंबर, हे फॉर्मचा नंबर ते इन्वर्ट करतील आणि इन्वर्ट केल्यानंतर तुम्हाला पुन्हा लॉग इन करायचं आहे आणि पेमेंट करायचं आहे. तुम्ही पेमेंट कुठूनही करू शकतात, ऑनलाईन पद्धतीने आहेत. मग पेमेंट करण्यासाठी तुम्ही फोनपे, गुगल पे, त्याच्यानंतर डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड हे कुठलंही माध्यम वापरू शकणार आहात. मग तुमचं एकदा पेमेंट झालं की तुमचा फॉर्म भरला गेला आहे. या पद्धतीने ही सोपी पद्धत जी आहे ती विद्यापीठाने केलेली आहे. डायरेक्ट फी विद्यापीठ जमा करणार आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने हा तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. पेमेंट कसं करायचं आहे वाटलंच तर त्याच्यावर सुद्धा एक छोटासा व्हिडिओ मी लगेच बनवतो, जेणेकरून तुम्हाला पेमेंट कसं करायचं आहे ते सुद्धा कळणार आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.